राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा सत्तेमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरे आहेत. बगरे सर, मला हे सांगा की या काही चर्चा सुरू आहेत, तर काय सांगाल याबाबत? आता त्या चर्चा फक्त मीडियावरतीच ऐकायला मिळत आहे. परंतु प्रत्यक्षात आता मी स्वतः म्हणजे त्या 8 खासदारापैकी एक आहे. केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही बैठका पार्टीच्या मीटिंगमध्ये झाल्या नाही किंवा खासदारांच्या बैठका होतात त्याच्यात देखील झालेल्या नाहीये. आणि त्यामुळे हे ज्या चर्चा चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही असं मला या निमित्ताने वाटतं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी असा दावा केलेला आहे की ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष फुटला, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 5 ते 6 खासदार जे तर ते अस्वस्थ असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे. काय सांगा? नाही, आता चव्हाण साहेब बोलत असतील तर त्यांनी तो तर्क लावलेला असेल की शिवसेनेच्या बाबतीमध्ये असं झालंय. परंतु आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 8 खासदार यांनी आदरणीय पवार साहेबांना किंवा सुप्रियाताईंबरोबर आमच्या ज्यावेळेसही बैठका होतात, त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र आहोत. समजा वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने जरी वेगवेगळ्या मंत्र्यांना जरी भेटत असलो, तर याचा अर्थ असा होत नाही की लगेच बुवा हे बीजेपीत चालले, काँग्रेसबरोबर चालले किंवा इतर पक्षाबरोबर चालले. खासदार म्हणून जनतेचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या नेते मंडळींना भेटत असतो. आता काल परवाच मला वाटतं विनोद तावडे साहेबांना जयंत पाटील साहेब भेटले. अशा अनेक कामांसाठी, वेगवेगळ्या कामांसाठी भेटलं जातंय. परंतु अशा किंवा चव्हाण साहेबांनी सांगितलंय, तर त्याच्यात तर मला तरी तथ्य वाटत नाही. कारण मी स्वतः त्यातला एक भाग आहे आणि अशा कुठल्याही प्रकारच्या चर्चा आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून किंवा त्यांच्या त्यांनी उमेदवारी दिली म्हणून जनतेने अ, माझ्यावर नाही विश्वास ठेवलेला, पवार साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे आणि त्यामुळे आम्ही सगळे खासदार हे पवार साहेबांच्या विचाराशी बांधलेलो आहोत. सुप्रियाताईंच्या विचाराशी बांधलेलो आहोत. त्यामुळे ह्या ज्या चर्चा चालल्या आहे, हे का चाललंय मला ते कळत नाही. परंतु असं काही नाहीये असं मला या निमित्ताने सांगावसं वाटतं. तर काल आपले राष्ट्रवादीचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन भेटले. त्या ठिकाणी त्यांनी स्वागतही केलं आणि त्यांच्याच दालनामध्ये आमदारांची बैठक झाली. मात्र त्या बैठकीमध्ये आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित नव्हते आणि कुठेतरी पुन्हा या चर्चांना सुरुवात झाली. आता पवार साहेब हे दिल्लीमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असतील, तर ते सातत्याने वेगवेगळी कामं मार्गी लावण्यासाठी स्वतः कोणाला न बोलवता स्वतः मंत्रालयात जातात. हे असं तुम्ही सगळ्यांनी काल बघितलंय. आणि कामाच्याच निमित्ताने ते एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांना देखील ते भेटलेले आहे. आणि त्यामुळे आता भेटणं आणि पक्षप्रवेश ह्या गोष्टी जर करायच्याच असत्या, तर ह्या काय अशा उघड-उघड गोष्टी होत नाही. आणि उघड-उघड करतात, तर त्यांना भिण्याची काही गरज नाहीये. जे करायचे ते जनतेच्या समोर आहे. माझ्या माहितीप्रमाणे साहेब हे जनतेचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी गेलेले होते आणि योगायोगाने आता मंत्रालयात आल्यानंतर साहजिकच शिंदे साहेबांना कळालं असेल, की साहेब आलेले आहे आणि म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी बोलावलं असेल किंवा एकमेकाच्या सुख-दुःखाची विचारणा त्या निमित्ताने झाली असेल असं मला वाटतं. कुठेतरी एकंदरीत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 8ही खासदार एका सोबत आहेत आणि अशा पुढेही सत्तेमध्ये जाण्याच्या चर्चा ज्या आहेत तर त्यात तथ्य नसल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. उमेश पारीख, टीव्ही 9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.